नमस्कार मंडळी, आज आपण एक ऐतिहासिक सफर करणार आहोत. चला कनेरी गुफांच्या अद्भुत जगात फिरायला. बोरिवली नॅशनल पार्क फक्त ऐकून आहे, पण आज प्रत्यक्ष तिथे जाण्याचे ठरले आहे. आधी वाटायचं काय जायचं तेच प्राणी बघायला जे शाळेत बघितले आहे, पण तिथे पोहताच एवढी गर्दी बघून माझ्या आत्मबोधाला फटका बसला. तर चला सुरुवात करूया मुंबईच्या गजबजलेल्या जीवनातून थोडा बाहेर येऊन. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधोमध बसलेल्या या कन्हेरी गुफा आपल्या स्वागतासाठी तयार आहेत. उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून लेणींना पोचण्यासाठी उद्यानाच्या आतून प्रवास करावा लागतो. या प्रवासाची सुरुवात म्हणजेच सगळीकडे पहिला लाईन लावावी लागते. त्यापुढे इथे म्हणे पानही हलत नाही. निसर्ग सुख घेत असताना QR कोड दिसला. त्याला एक्सप्लोर केलं तर कन्हेरी केव्सची प्रवेश तिकिटाचा बंदोबस्त झाला. चला एक लाईन वाचली. आम्हाला या लाईनीमध्ये अर्धा तास टाईमपास करावा लागला. मग काय सेल्फीगिरी चालू ना भावा. AC बसमध्ये बराच वेळ नंतर प्रवास करायला मिळाले. सगळीच मंडळी बसमधून फिरायला खोळंबले होते. लहान मोठे सगळे बिछडले गेले होते. त्यात एक चिमुकलीला आम्ही लिफ्ट दिली. तिला दिलेल्या सीटचा स्लीपर सीट म्हणून पुरेपूर उपयोग केला. जंगलातल्या वाटेने जाताना छान पाऊस पडत होता. अवतीभवती वातावरण खूप हिरवगार होतं. काही ठिकाणी अगदीच लहान पाण्याचा प्रवाह तयार झाल्यामुळे पर्यटकांसाठी तो प्रवेश करण्यायोग्य सोयीस्कर स्पॉट बनला होता. बरीच जणं सायकलवर सुद्धा प्रवास करत होते असे जवळचे ठिकाण पाहण्यासाठी. कन्हेरी लेणी मुंबईतला एक ऐतिहासिक ठेवा आहे. कन्हेरी हे नाव कसं पडलं हे तुम्हाला माहीत आहे का? कृष्णगिरी म्हणजे कृष्ण पर्वत या नावापासून कन्हेरी झालं. आत्ता आपण कन्हेरी लेण्यांच्या दिशेने चालूया. इथे येताना आपण जंगलात प्रवेश करतो आणि इथली हिरवेगार झाडं आणि ताजीमय वातावरण आपलं स्वागत करतात. इथे चालताना वाटे की आपण एक निसर्गरम्य स्वप्नात आहोत. या जंगलात विविध प्रकारची झाडं आणि वनस्पती आहेत. प्रत्येक झाडाचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. काही झाडं खूप उंच आहेत तर काही झाडांची फुलं खूपच रंगीबेरंगी आहेत. या वनस्पतींचे जैविक विविधता खूपच अद्भुत आहेत. या जंगलात चालताना तुम्हाला पक्ष्यांचा गोड किलबिलाट ऐकायला येतो. विविध रंगांचे आणि आवाजांचे पक्षी इथे आढळतात. पक्षी निरीक्षण करायला आवडणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक स्वर्ग आहे. जंगलात असताना तुम्हाला निसर्गाची असंख्य सुंदरता अनुभवायला मिळेल. ताज्या हवेचा अनुभव, झुळझुळणारे झाडांचे पानं आणि उन्हाळ्याच्या किरणांनी झळकणारी पाने ही सगळं खूपच प्रसन्न आहे. कन्हेरी लेण्यांच्या आजूबाजूला काही उत्तम ट्रेकिंग मार्ग आहेत. ट्रेकिंग करताना तुम्हाला निसर्गाच्या विविधतेचा अनुभव घेता येतो. या मार्गावर चालताना तुम्हाला स्वतःचा एक नवीन ऊर्जा मिळते. थोडी विश्रामाची गरज वाटली तेव्हा पुढच्या बाजारात आम्ही काही खायचं ठरवलं. ताजी फळं आणि उकडलेले कणीस मसाले टाकून छान तयार ठेवले होते प्रवाशांसाठी. मी तर माझा सगळ्यात प्रिय असलेला चहा पण नाही सोडला. सगळं कसं एकदम मस्त जुळून आल्यासारखं वाटत होतं. विश्रांती झाल्यानंतर आमची नजर स्वागतासाठी थांबलेल्या वानर टोळीकडे गेली. पर्यटक त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. अशा सहलीचा सर्वात चांगला भाग म्हणजे ते नातेसंबंध निर्माण करतात आणि त्यांना अधिक मजबूत ठेवतात. वन्य प्राण्यांना खाणे देण्यास सक्त मनाई आहे.
हे वाचताच तुला तर आत्ताच नाश्ता दिला ना बोलून आमचे नवरोबा आमची खिल्ली इडवत होते. थोडाच पुढे कनेरी लेणीसाठी तिकीट तपासणीचा प्रवेशद्वार आहे. QR ने तिकीट काढली होती म्हणून आमचा बराच वेळ इथे वाचला. इतक्या वर्षाच्या इतिहासाने भरलेले या गुफा बौद्ध धर्माचे महत्त्वपूर्ण स्थळ आहेत. या लेणींमध्ये एकूण 1909 गुहा आहेत आणि या सर्व गुहा दगडात कोरलेल्या आहेत. कन्हेरी लेणींमध्ये फिरताना तुम्हाला अनेक माकडे दिसतील. हे माकडं इथल्या वातावरणात आनंदाने वावरतात. त्यांची किलबिल आणि उड्या पाहणं खूप मजेदार असतं. माकडं सहसा मनुष्याच्या जवळ येतात आणि काही वेळा खाद्यपदार्थही चोरी करतात. त्यामुळे तुम्ही इथे आलात तर तुमच्या खाद्यपदार्थाची काळजी घ्या. काही पर्यटक मजा म्हणून वानरांची छेड काढतात. त्यांना काही पण खायलाही देतात, जे करणे योग्य नाही आहे. वानरांच्या अन्न मिळवण्याच्या नैसर्गिक मार्गात अडथळा आणणे आपण थांबवले पाहिजे, अन्यथा हे अन्नासाठी कायमचे मानवांवर अवलंबून राहतील. या गुफांच्या वास्तुकलाची गोष्ट तर काय सांगू. आपले पूर्वज कोणत्या कसबाच्या होते ते बघाच. इथल्या 109 गुफा पाहिल्यावर तुम्हाला वाटेल, अरे गुफांचा असाही उपयोग होतो का. या गुफांमध्ये शिल्पकारांच्या कुशाल हातांनी कोरलेल्या शिल्पांची भमार आहे. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. सोन्या सोन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी. ह्या चिमुकल्या झरण्याखाली चिमुकली छान मजा घेत मनसोक्त नाचत होती. तिला पाहून मला सुद्धा वाटलं की मी पण नाचू तिथे जाऊन, पण तिथे जागाच नव्हती. कन्हेरी लेणीची निर्मिती पूर्व 1ली ते 10वी शतकादरम्यान करण्यात आली होती. या लेणींमध्ये प्रार्थना मंडप, धान्यगृह, स्तूप आणि बौद्ध भिक्षूंनी वापरलेल्या राहण्याच्या गुहा आहेत. कन्हेरी लेणींमध्ये कोरलेल्या शिल्पकलेत बुद्ध, बोधिसत्व आणि विविध धार्मिक दृश्ये आहेत. येथे कोरलेल्या मूर्ती आणि चित्रकला तत्कालीन बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनाचे दर्शन घडवतात. बरं वाटलं मस्त हे ना एकदम वेगळं एक्सपिरियन्स. वेगळं हा जरा वेगळं वाटतं, कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी ठिकाणी आलोय. थोडी माहिती पडली आणि थोडं हे सगळं बघून खूप छान वाटलं एकदम. चल सासरची